काय तुम्ही काहीच खाल्लं नाही अजून? भूक नाही मला वहिनी. अहो तुम्हाला औषधं घ्यायची आहेत, 4 घास तरी खाऊन घ्या. तुम्हाला जर औषधं नाही दिली ना तर आई रागवतील माझ्यावर. नाही, मी आता खरंच कुणावर रागवणार नाहीये. मी रागवल्यामुळे जर माझ्या मुलांची मनं दुखावली जात असतील तर मी माझा राग सोडलेलाच बरा, नाही का? पण मी रागवलो नाही आई. अरे मी अशी वागले ना की तू माझा रागवणं अगदी साहजिक आहे. सॉरी. मी खरंच तुझ्यावर नाही रागवलोय. मग खात का नाहीयेस तू? मुलावरच्या प्रेमामुळे आई चुकू नाही शकत का रे? नाही, माझ्याही चुकूच शकत नाही. मला नाही, परिस्थितीचा खूप राग आलाय. ज्या परिस्थितीमुळे तुला हा निर्णय घ्यावा लागला ना, तिचा मला खूप राग आलाय. तू खरंच रागवलं नाहीयेस ना माझ्यावर? माझ्या मनावरचं इतकं मोठं ओझं उतरलं माहितीये. पण मी अशी वाईट का वागले हे कळलं ना तुला नक्की? कळलंय आई मला. कळलं की तुला हा निर्णय का घ्यावा लागला. तुझे सगळे निर्णय इथून पुढे मला मान्य असतील. तू म्हणशील ते मी ऐकेन, पण मला कधी इथून पुढे हसायला सांगू नकोस. ते नाही जमणार मला आता, कधीच. मग आता कसं करायचं रे? मी तर तुला हसायला सांगणार होते. म्हणजे ये ग. अरे आता हसा ना दोघं. तुला भेटण्यासाठी कासावीस झाली होती अरे, म्हणूनच घेऊन आले. तू आनंदी? इंद्रनी? अरे हसा. स्वानंदी, अगं आईंनी हसायला सांगितलंय. तू रडतेस का? असेच आयुष्यभर एकमेकांबरोबर राहा. माझे आशीर्वाद आहेतच. आजच गुरुजींशी बोलते आणि लग्नाची तारीख फिक्स करून टाकते. चला.